आई हा एक युनिव्हर्सल गुरु आहे. मग ती तुझी आई असो किंवा माझी आई असो. तुला दुसऱ्याच्या घरी जाऊन जेवण बनवायचं म्हणजे फार चुकीचं वाक्य आहे. तुला जेवण बनवता आलं पाहिजे, ओके, तुला स्वतःसाठी कमवता सुद्धा आलं पाहिजे. लग्न या गोष्टीला घेऊन किती सिरियस आहे आणि आता कमिटेड आहे. लग्न म्हणजे नमस्कार, मी तेजल चौके करखोट. नवरात्र विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. नवरात्र उत्सव सुरू आहे आणि सगळीकडेच आनंदाचं भक्तिमय वातावरण आहे आणि याचंच औचित्य साधून आज आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी एक खास अभिनेत्री आलेली आहे, एक गोड अभिनेत्री आली असं म्हणायला हरकत नाही आहे, जिने मराठी टेलिव्हिजनपासून मराठी चित्रपटसृष्टीत आपला एक चाहता वर्ग तयार केला आहे. अर्थातच माझ्यासोबत आहे अभिनेत्री रुचिरा जाधव. रुचिरा, तुझं लोकशाही मराठीमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू तेजल. थँक्यू. नमस्कार सगळ्यांना आणि सगळ्यांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. सगळ्यात आधी कशी आहेस? मी खूप छान आहे, कलरफुल. Yes. आणि ऑब्व्हियसली नवरात्रीचे 9 कलर्स आणि सगळेच म्हणजे हे जे काही सण पटपट चालले आहेत ना आपले, त्यामुळे मला फार मजा येते. मी दिवाळीची सुद्धा वाट बघते. पण येस, कलरफुल. येस, नवरात्र म्हटल्यावर तो रंगीबिरंगी असतोच, कलरफुल असतोच. तर नवरात्राची तुझी एखादी खास अशी आठवण काय आहे आणि तुझ्यासाठी नवरात्र उत्सव किती खास आहे? खरं सांगू तर मला सगळेच सण आपल्या भारतीय पद्धतीने सेलिब्रेट करायला फार आवडतात आणि अनफॉर्च्युनेटली आपण घरी नसतो ते सगळं सेलिब्रेट करायला. पण काही काही सण आय मेक शुअर की नाही, आय हॅव टू सेलिब्रेट. त्यातलाच एक म्हणजे नवरात्र. आणि आठवण म्हणशील तर माझं बालपण चाळीत गेलं आहे. सो त्या चाळीमध्ये जे काही 9 दिवस 9 रात्री ना गरबा खेळायचो आम्ही सगळेजण एकत्र मिळून. सो ते मी फार मिस करते आता. ऑफकोर्स कामाच्या धकाधकीच्या आणि या सगळ्या लाईफमध्ये ते थोडंसं मिस आऊट होणारच ऑब्व्हियसली. पण आधीचे ते दिवस आहेत, ती एक डेफिनेटली छान आठवण आहे. आणि मग 9व्या दिवशी ना फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन असायची. सो त्यावेळी नेहमी असं असायचं दरवर्षी की आज यावर्षी मी काय बनणार आहे फॅन्सी ड्रेस म्हणून. सो ती एक माझी गोड आठवण आहे. सो मी आणि माझी बहीण दोघी पण असं छान फॅन्सी ड्रेससाठी तयार असायचो त्या कॉम्पिटिशनसाठी. ती उत्सुकताच असते सगळ्यांमध्ये की काय करायचं काय नाही. पण मला सांग, नवरात्रीत आपली सगळ्यात आधी ना, म्हणजे नवरात्र म्हटलं की आपल्या स्त्रियांसाठीचा तो सण असतो. पण मला हे विचारायचं आहे की आपल्या आयुष्यातली सगळ्यात पहिली देवी ही आपली आई असते. म्हणजे आपण कुठे चुकलो, काय झालं, ती मार्ग दाखवते, योग्य दिशा दाखवते. आईची कधी खास अशी शिकवण तुझ्या लक्षात आहे आणि आजही तू फॉलो करतेस? बापरे, माझी आई म्हणजे मायेचा सागर. म्हणजे तिचं नावच माया आहे इटसेल्फ. आणि ती खरंच म्हणजे नावाप्रमाणे ती शी इज ऑल अबाउट माया. म्हणजे शिकवणी प्रत्येकाची आई शिकवत असते, राईट. आपल्या सगळ्यांची एक आई, मला असं वाटतं आई हा एक युनिव्हर्सल शब्द आहे. आई हा एक युनिव्हर्सल गुरु आहे. मग ती तुझी आई असो किंवा माझी आई असो, शिकवण थोड्याफार प्रमाणात तीच असणार आहे. त्यामुळे मला आता जस्ट पटकन जे आठवते ते मी सांगेन की हे किती छान आहे की हे एक तिने मला एक शिकवलं आहे की आपल्या घरात जो व्यक्ती येतो, मग तो कोणीही असो, त्याला कधीच रिकाम्या हाती पाठवायचं नाही. काही ना काही खायला विचारायचं, काही ना काही प्यायला विचारायचं. मग तो डिलिव्हरी बॉय का नसो, म्हणजे मग ती साधी फूडची डिलिव्हरी असो किंवा मला दिवसातनं अगर 10 पार्सल्स आली तरी आय मेक शुअर की आई नसताना जर मी ते रिसीव्ह करते तर मी त्या 10 जणांना विचारते, पाणी पिओगे, कुछ खाओगे. किती छान. आणि आय मेक शुअर की मी ते देते सुद्धा, नॉट जस्ट की फॉर्मॅलिटी. हा विचारल्यावर मग चहा पाणी काही ना काही ॲटलिस्ट मी ते फॉलो करते. किती छान रुचिरा. खरं तर ना, तुमच्या घरात 3 नारी शक्ती आहेत असं म्हणायला हरकत नाही. तू, तुझी बहीण आणि आई. आणि तुमच्या दोघी बहिणींचं जे रिलेशन आहे, बॉन्डिंग आहे, ते सोशल मीडियावर आम्ही नेहमीच पाहतो. तुमची मजा मस्ती आणि तुमचे ते फोटोज. किती काय लहानपणीची अशी काही छान अशी आठवण आहे बहिणीसोबतची, किंवा घरात सगळ्यात जास्त दोघींमध्ये कोण हुशार होतं आणि आईबाबांकडे सगळ्यात जास्त तक्रार वगैरे कोणाची यायची? अर्थात म्हणजे हुशार, मी माझं कौतुक नाही करत आहे, बट जे खरं ते खरं तशी हुशार ती आहे. तिला एक सगळं सांभाळून सगळं करेल ना जगाचं ज्ञान, तशी हुशार ऋतुजा आहे अर्थात. आणि माझी छकू म्हणते मी तिला. पण अभ्यासात जर असं म्हणशील तर अकॅडमिक्स वाईज आणि तसं मी हुशार होते. आणि तक्रारी अर्थात तिच्या यायच्या, कारण तिला सगळी दुनियादारीची पडलेली असायची. बट ती तितकीच माझ्या जवळ आहे आणि त्यामुळे ती ना आमच्या घराचा सोल आहे. ऋतुजाला मी घराचा सोल म्हणते. सो हे असं ऑब्व्हियसली आम्ही दोघी वेगवेगळ्या होतो आणि तीच घराची मजा होती. त्यामुळे घराचं घर पण टिकून राहिलं आहे आमच्या अजूनपर्यंत. तक्रारी कोणाच्या जास्त असायच्या? ऋतुजाच्या, छकूच्या ऑब्व्हियसली रोज एक. आणि मला आत्ता वाईट वाटतं या गोष्टीचं की तिला ना मग नेहमी कम्पेअर केलं जायचं की दीदी बघा, पण शी वॉज ऑल्सो गुड इन स्टडीज. तिला करायचं नसायचं. अच्छा, तू मोठी आहेस त्याच्यापेक्षा? हो, मी मोठी आहे. म्हणजे हे आता इथे कळलेलं आहे सगळ्यांना. कारण हा प्रश्न पडतो
बऱ्याच Actually, जणांना कारण असं वाटतं की ती मोठी आहे. हो. पण मी मोठी आहे. बट अदरवाईज ती मोठी आहे. म्हणजे मी नावाला दीदी आहे, बाकी सगळी दीदीगिरी दादागिरी तिची चाललेली असते. दीदी हे कर, दीदी हे करू नकोस. सो शी इज द वन हू कीप्स ऑन टेलिंग मी की दिस इज राईट, दिस इज रॉंग, डोंट डू दिस. हेच छान बॉन्डिंग असतं तुझी आणि खूप छान वाटतं म्हणजे बहिणी असं म्हणजे आणि कपडे शेअर करणं एक्झॅक्टली वगैरे. आय वॉज कमिंग टू दॅट की कपड्यांवरनं जे काही भांडायचो आम्ही. सो आत्ता काय होतं माहिती का, आता मी मिस आउट करते हे सगळं ना, की आता असं की मला जे पाहिजे ते आपण घेतो का. बरं मला जे पाहिजे ते मी तिलाही घेते की आय मेक शुअर की फक्त मी जर शॉपिंगसाठी चालले तर मी स्वतःसाठी नाही, मी तिच्यासाठी आधी घे रादर. आत्ताचंच एक्झाम्पल बघ ना की मी मलेशियाला गेले होते माझ्या शूटसाठी आणि मला माहीत होतं की तिला जरा थोडं ब्रँडेड आणि गोष्टी माझ्यापेक्षा जास्त आवडतात. मग त्या महागच पाहिजे असतात तिला. आणि मग मला असं झालं की ओके आय न्यू दॅट शी वॉन्टेड एका ब्रँडची बॅग तिला हवी आहे जी खूप महाग असते. बट आय मेड शुअर की मी तिच्यासाठी घेतली. आणि मग माझे टीममेट्स वर लाईक आप ले रहे हो किसके लिए, ऋतुजा के लिए, काश मेरा नाम ऋतुजा होता वगैरे. तर त्यांनी विचारलं तुझ्यासाठी नाही घेतलंस का. म्हटलं नो कोच ओके, म्हणजे मी तिच्यासाठी घेतलं त्यात सगळं आलं. किती कमाल आहे, किती कमाल. बरं नवरात्रोत्सव सुरू आहे तर आपल्या महाराष्ट्रात अनेक देवींची मंदिरं आहेत. तू कोणकोणत्या मंदिराला भेट दिली आहेस किंवा भेट देण्याची इच्छा आहे. मी आपल्या कोल्हापूरच्या महालक्ष्मीला जवळपास आत्तापर्यंत असं झालं ना, दरवर्षी किंवा दर 2 वर्षात एकदा तरी योग आला आहे की मी महालक्ष्मीचं दर्शन घेतलेलं आहे आणि हे आपसूक घडून आलेलं आहे. आणि मी त्यासाठी फार फॉर्च्युनेट समजते स्वतःला की ते दर्शन मला मिळत आलेलं आहे. आणि मी आता एक यवतमाळला सुद्धा गेले होते. सो नागपूर एअरपोर्टपासून यवतमाळला जाताना एक डाव्या हाताला एक मंदिर आहे आणि मला मंदिरं वगैरे ना फार आवडतात. तर मला माहीत आहे की आम्ही पेट्रोल भरायला जिथं थांबलो होतो आणि तिथे एक मंदिर होतं आणि मला असं वाटलं की मी इथे जाऊन दर्शन घेतलं पाहिजे. ते देवीचं मंदिर होतं, आई तुळजाभवानीचं मंदिर होतं ते. आणि मला इतक्या तासांचा जो प्रवासाचा जो थकवा आहे तो असा निघून गेला. म्हणजे 1 सेकंडसाठी मी तिथे उभी राहिले डोळे बंद करून आणि तो थकवा सगळा निघून गेला. त्यामुळे 3.5 शक्तिपीठांचं दर्शन करण्याची माझी फार इच्छा आहे. बरं रुचिरा, आपण म्हणजे आपली देवी असते, आपल्या कोणत्याही देवी म्हणा, देवीमध्ये प्रत्येक रूप असतं. ती कधी खुश होऊन प्रसन्न होऊन भक्तांना आशीर्वाद देखील देते, कधी रौद्र रूप देखील धारण करते. तसंच प्रत्येक स्त्रियांमध्ये ना एक देवीचं रूप दडलेलं असतं. तुला स्वतःमध्ये कोणत्या देवीचं रूप दिसतं स्वतः? सध्या रौद्र ओनली. खरं सांगू का, आतमध्ये आता हे जे मी गेल्या काही वर्षांमध्ये ना असं ते रौद्राचं शिल्ड आलेलं आहे माझ्या. शिल्ड म्हणून ते मी धारण केलेलं असं मला वाटतं की ना प्रोटेक्ट करायचं. कारण आतली मी फार अशी मऊ नाजूक आणि की कोणी पण यावं आणि लाईक त्रास देऊन जावं किंवा हर्ट तेवढा आपण नाजूक आणि फ्रजाईल असतो. तर ते कुठेतरी होऊ नये म्हणून मी एक ते रौद्र रूप धारण करते. आणि मला तेच पाहिजे. कधी कधी ते फ्लक्च्युएट होत असतं. गरजेचं आहे फार. म्हणजे आत्ता तर मी म्हणेन सगळ्यांनी रौद्र रूपच ठेवा असं, किंवा मग ऑन ऑफ ठेवा असं. स्विच ऑन ऑफचं बटन असलं पाहिजे की नोबडी शुड बी एबल टू हर्ट युअर सेंटिमेंट्स. किंवा कारण आपण स्त्री म्हणून आहे ना मुळात फार नाजूक असतो. म्हणजे हे नाजूक म्हणजे मी कुठल्या बाबतीत म्हणते माहिती आहे, स्ट्रेंथबद्दल नाही म्हणते मी. आपल्यात जी स्ट्रेंथ आहे, स्त्रीमध्ये जी स्ट्रेंथ आहे ती जगातल्या कुठल्याच गोष्टीत नाही आहे. कारण आपण इमोशनली इतके स्ट्रॉंग असतो. फिजिकली ऑब्व्हियसली ती आपल्याला थोडीफार कमवावी लागते. म्हणजे मी कितीही म्हटलं इक्वालिटी मेन वुमेनबद्दल, तरी वी हॅव टू एक्सेप्ट द फॅक्ट की नेचरने आपल्याला दोघांनाही एका वेगवेगळ्या गोष्टींमध्ये समृद्ध करून पाठवलेला आहे. हा फॅक्ट डिनाय होऊच शकत नाही. बट वेन इट कम्स टू गिव्हिंग अ लाईफ, ते स्त्रीचंच काम आहे ना. मग याच्या पलीकडे स्ट्रेंथ काय असणार. त्यामुळे येस, खरंच रुचिरा, रौद्र रूप धारण करणं हे खरंच काळाची गरज आहे आता. बरं मला तुला असं विचारायला आवडेल की आता आपण करिअर बाबतीत बोलूया. माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील माया ही भूमिका खरं तर तुझ्या करिअरच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट ठरली असं म्हणायला हरकत नाही. कारण मालिकेतील कलाकाराला म्हणजे नायकीला जेवढं ओळखलं जातं तेवढंच खलनायिकेला देखील ओळखलं जातं. आणि त्यानंतर बिग बॉस, मात्र बिग बॉसमध्ये तितकासा वावर तुझा कमी जाणवला आम्हाला. मात्र आत्ता जी भूमिका करतेस ती तोडफोड भूमिका आहे. रौद्र रूप धारण केलं असतं ॲक्च्युली वावर आणि आता जी तू भूमिका साकारतेस, जी निगेटिव्ह शेड प्ले करतेस, काइंड ऑफ माया ही तशीच होती. पण आता जे निगेटिव्ह शेड्सकडे तुझा जो प्रवाह सुरू आहे, खरं बघायला गेला तर तू किती एन्जॉय करतेस ते निगेटिव्ह रोल. खरं सांगू का, म्हणजे
मी फार एन्जॉय करते निगेटिव्ह रोल. आणि मला आज आमचे जे काही आता हे एपिसोड्स वगैरे शूट झाले ना, याच्यात मला इतकं एक असा शॉट होता की तो वन शॉट परफॉर्म केला आहे मी, जिथे माझ्या कॅरेक्टरचं नाव, व्यक्तिरेखेचं नाव लावण्या, तू हिरे माझा मितवा, ही स्टार प्रवाहाची सिरियल. आणि त्याच्यात असं आहे की हळदीवर ना उठून जातो आणि मला माहीत नाही आहे तो कुठे जातो, बट अंदाज आहे की तो कुठे गेला असणार आहे. आणि मी अख्खं ते सगळं तोडफोड करून टाकते. तर तो जो शॉट आहे, तो जो सिक्वेन्स आहे, कारण सेटिंग डिपार्टमेंट वेन इट कम्स टू BTS, बिहाइंड द सीन्स ह्या सगळ्या गोष्टी येतात ना. समोर दिसताना एवढं दिसतं की ओके, हे या ॲक्टरने हे सगळं तोडलंय फोडलंय, हा असा सीन आहे. बट बिहाइंड द सीन तो वन शॉट करायचा होता, कारण पुन्हा ते लावणं प्रोडक्शनच्या दृष्टीने ऑब्व्हियसली टाईम टेकिंग असणार होतं. त्यामुळे फक्त एकदा रिहर्सल्स म्हणजे जस्ट काउंटवर करून मी तो वन शॉट काइंड ऑफ वन शॉट दिला. आणि त्याला क्लॅपसुद्धा पडले. आणि ऑफकोर्स मेंटेनिंग द इमोशन्स आणि ते जे फ्रस्ट्रेशन, तो त्रागा, परफॉर्मन्स म्हणजे ते मेंटेन करून हे सगळं टेक्निकली परफॉर्म करणं, हे अर्थात थिएटरमधनं आलेलं आहे. आणि जेव्हा डिरेक्टरने क्लॅप केलं तर तेव्हा मला असं होतं, कारण सिरियलला वगैरे कोण क्लॅप करतं, वी जस्ट हॅव टू रोल, वी जस्ट हॅव टू क्विक सगळं होतं, क्विक शूट करून फुटेज द्यायचं असतं आपल्याला, ऑडियन्सला दाखवायचं असतं दुसऱ्या तिसऱ्या दिवशी. सो ते माझ्यासाठी फार छान असतं ना ॲज अन ॲक्टर म्हणून, ते बूस्टर कामी करतं. आणि त्या सगळ्या तो एक सिक्वेन्स मी जस्ट माझ्या सोशल मीडियावर पण टाकला होता. ऑडियन्सचा छान रिस्पॉन्स आला. आणि बऱ्याच जणांनी म्हटलं सुद्धा त्याच्यावर की नो, यू शुड बी द वन प्लेइंग पॉझिटिव्ह कॅरेक्टर, तू हे करायला पाहिजे होतंस असं वगैरे, अशा सुद्धा प्रतिक्रिया होत्या. त्याचं मला छान वाटलं. तर त्यांना मी एकच म्हटलं की ठीक आहे, ज्या काही फिल्म्स केल्या त्याच्यामध्ये मला पॉझिटिव्ह करायला मिळतं कॅरेक्टर, सिरियल्समध्ये मी निगेटिव्ह करते. सो ॲज अन ॲक्टर हा छान बॅलन्स आहे की. आणि मी रिअल लाईफ विलन जरी असली, सो रिअल लाईफमध्ये हिरोईन आहे. येस आणि रिअल लाईफमध्ये तू खूप पुढे आहेस सुचिरा, कारण निगेटिव्ह शर्ट्स वगैरे तुला सूट होतात, असं म्हणायला हरकत नाही. पण आपण सोशल मीडियाबाबतीत बोलूया. सोशल मीडियावर ना तुझे जे फोटोज आहेत, छान छान फोटोज तुझे पोस्ट करत असतेस ना, तो जो कॉन्फिडन्स आहे ना तुझ्यात, जो तू बिंदास्त फोटोज शेअर करतेस, तो कॉन्फिडन्स आपल्यामध्ये बिल्डअप होण्यासाठी पण एक पर्टिक्युलर सिच्युएशन असते. की मला हे विचारायला आवडेल की तुला असं कधी तुझ्यात हा कॉन्फिडन्स बिल्डअप झाला की राईट नाव माझ्यात आता कॉन्फिडन्स आला अँड आय एम डू एनिथिंग, अशी कोणती अशी सिच्युएशन होती? मी तुला सोशल मीडियाबद्दल सांगू का? म्हणजे मी याच्यात उत्तर देईन दोन भागांमध्ये. की सोशल मीडियाबद्दल हा कॉन्फिडन्स आधीपासूनच होता. म्हणजे आय एम नॉट एक्झॅजरेटिंग हिअर, किंवा मी माझं कौतुक वगैरे काही करत नाही आहे. आणि हा कॉन्फिडन्स म्हणून नव्हता. इट वॉज जस्ट लाईक आय लाईक माय सेल्फ सो मच की आय यूज टू लव्ह टू प्रेझेंट माय सेल्फ द वे आय एम. कारण मला मी आवडायचे आणि मला तसं एक्सप्रेस व्हायला सोपं वाटायचं की आपण जसं आहोत तसं. मी आत्ताही माझ्या सोशल मीडियावर माझे आधीचे जुने, ज्याच्यात मी छान दिसतही नसेल, तेही फोटो तसेच आहेत. कारण मला ते ठेवायला आवडतात, कारण ती माझी जर्नी आहे. सो याला जसं तू कॉन्फिडन्स म्हणतेस तसं ते माझ्यासाठी एक्सप्रेस होणं होतं की येस, आय जस्ट वॉन्ट टू एक्सप्रेस माय सेल्फ द वे आय एम बिकॉज आय लव्ह माय सेल्फ. मग मला माझे प्लससुद्धा माहिती आहेत, मला माझे मायनससुद्धा माहिती आहेत, मायनसवर मी काम करीन, बट मला माझे फ्लॉससुद्धा आवडतातच आहेत की. सो या अर्थाने मी एक्सप्रेस करत गेले. आणि मुळात सगळ्यात हा जेव्हा ऑडियन्सचं मला प्रेम मिळायला लागलं ना की दे यूज टू लव्ह ऑल दॅट. म्हणजे मी काहीही टाकलं तरी जर त्याच्यावर लाईक्स आणि यायचे, तर मला असं वाटायचं ओके, ऑडियन्स इज लव्हिंग दी ऑथेंटिसिटी, ॲक्च्युली जेन्युनिटी आवडते. त्यामुळे अजूनसुद्धा माझं प्रोफाईल मीच हँडल करते. भले देर इज अ टीम वर्किंग फॉर इट, पण म्हणजे बिग बॉसमध्ये हँडल करायला द्यायला लागलं होतं. पण मला हे कळलं की नाही, माझं प्रोफाईल माझ्याशिवाय छान कोणीच हँडल करू शकत नाही. ती ऑथेंटिसिटी आणि ऑडियन्सशी ते कनेक्शन असणं फार गरजेचं असतं. त्यामुळे माझ्या सगळ्या पोस्ट इथून असतात, सो ऑडियन्सला इथपर्यंत पोहोचतात असं मला वाटतं. आणि हॅशटॅग रुचिरा सीज, आय यूज टू लाईक द कॅप्शन्स. मी लिहिते माझे कॅप्शन्स बऱ्याचदा मीच लिहिलेले असतात. सो मला लिखाणाची सुद्धा आवड आहे. त्यामुळे ते तसं आधीपासूनच कनेक्टिंग होतं मला असं वाटतं ऑडियन्ससाठी. आणि टू आन्सर युअर क्वेश्चन, हा कॉन्फिडन्स मग ऑडियन्सनी दिला मला असं म्हणायला हरकत नाही की दे लव्ह मी द वे आय एम. अँड सो त्यांच्यासाठी काय पण नक्कीच, कारण आपण जसे आहोत तसं ॲक्सेप्ट करणं ही खरं तर खूप मोठी कला आहे असं म्हणायला हरकत नाही. बरं, तुझं सोशल मीडियावर आम्ही ते तुझे फिटनेस बाबतीतचे फोटोज पोस्ट केलेले तुझे व्हिडिओज असतात, मेडिटेशन्स करतेस तू, आणि खरं तर तू भगवान कृष्णाची भक्त आहेस. म्हणजे तुझ्या जरी सोशल मीडियावर एक मॉडर्न टच असला तरी एक स्पिरिच्युअल वाईब्स देखील येत असतात. तर एक तुझ्या त्या स्पिरिच्युअल जर्नीबद्दल जाणून घ्यायला आवडेल मला.
स्पिरिच्युअल जर्नी सुरू आहे. ती कधी सुरू झाली माझं मलाच कळलं नाही. माझ्यासाठी जसं की कृष्ण म्हणशील तर मे बी त्याच्यामुळेच ती सुरू झाली असावी आणि त्याच्याकडेच त्याच्या टुवर्ड्स ही जर्नी आहे असं म्हणायला हरकत नाही. भगवान जरी असला तरी तो माझा सखा आहे. त्याला मी सखा प्राणसखा असं म्हणत असते आणि त्याच्यावर माझं प्रचंड प्रेम आहे. त्यामुळे मला असं वाटतं त्याच्यावरचं प्रेम मी त्याच्यासाठी काहीतरी करणं, त्याने माझ्याकडून ते करवून घेणं हीच माझी स्पिरिच्युअल जर्नी आहे आणि दिवसेंदिवस ते प्रेम वाढतच जाणार आहे असं मला वाटतं. आणि मेडिटेशन येस, योगा मी गेले 10-12-15 आय डोंट इवन रिमेंबर, माझ्या 10वी नंतर मी जो काही योगा करायला सुरू केला तो अजूनपर्यंत थांबलेला नाही आहे, ते अखंड आहे. आणि मी नेहमी म्हणते की वेन इट कम्स टू फिटनेस, more than whether you are going to a gym, more than whether you are into yoga, what matters the most is consistency and your intent towards your body. मग तुम्ही फक्त चाललात पण ते कन्सिस्टंट ठेवा, तोही एक व्यायाम आहे. बरोबर. आणि एक्सरसाइज, स्ट्रेचिंग, कारण बॉडी इज युअर होली टेम्पल आणि यू हॅव टू वर्शिप द गॉड दॅट रिसाइड्स विदिन, दॅट इज युअर सोल. ही एक बेसिक कॉन्सेप्ट आहे आणि जर तुम्ही स्वतःवर प्रेम करणं इथून सुरुवात केली ना, सगळ्या गोष्टी बरोबर होतात. म्हणजे वरून सुरू करू नका की मला माझं वजन कमी करायचं किंवा माझं वजन वाढवायचं आहे, ही नंतरची गोष्टी झाली त्या होणार. बट तुम्हाला आरशात बघून स्वतःकडे बघून असं वाटलं पाहिजे की येस आय एम लुकिंग फॅन्टॅस्टिक आणि येस आय एम ब्युटिफुल, आय लव्ह माय सेल्फ. बस हो, ह्याला खरंच ह्याला देखील कॉन्फिडन्सच म्हणतात आणि तू खूप छान बोलतेस तुझी ना. आणि नुकतंच ना तू इथे इंटरव्ह्यूला येणार मग मी तुझं सोशल मीडिया स्टॉक केलं आणि तुझ्या सोशल मीडियाच्या बायोवर असं तू लिहिलं होतंस की विंटेज सोल ब्रॅट मॉडर्न बॉडी. ह्याचा अर्थ नेमका काय आणि असं बायोमध्ये का लिहावं असं वाटलं तुला? विंटेज कारण ना लोकांना फार प्रश्न पडतो अगं, तर तू तिथेच उत्तर देऊन टाकले. कारण आता माझ्या प्रोफाईलला 2 जे मी पिन करून ठेवले आहेत किंवा मिक्स्ड असतात माझे व्हिडिओज की मी कृष्णाच्या मंदिरात पण जाते आणि मग माझे बीचवरचे स्विमवेअरवरचे किंवा बिकिनी म्हणून त्याच्यावरचे सुद्धा समजा मला फोटोज जर टाकावेसे वाटतात तर ते मी प्रोफाईलला टाकत असते. तर लोक का मिक्सअप करत आहेत, 2 वेगवेगळ्या पोस्ट आहेत ना. सो माझ्या श्रीकृष्णा किंवा इस्कॉनमधल्या मंदिराच्या फोटो खाली किंवा तुम्ही असं नाही म्हणू शकत इसका बाकी का प्रोफाईल देखो, नाही. दॅट इज ऑल्सो मी, दिस इज ऑल्सो मी. आय एम अन एक्स्ट्रीमिस्ट. आय नो हाऊ टू बॅलन्स बोथ द साईड्स ऑफ माइंड. आय नो वेअर टू वेअर वॉट. मी मंदिरात साडी ड्रेस, खरं तर मी जशी असेल तशी जाते, फक्त एक स्कार्फ किंवा मला वाटलं ना की आता फॉर एक्झाम्पल कधी मी शूटवरनं लवकर फ्री झाले आहे, सो शूटला काय आपण डेकटअप होऊन नाही जात, कॅज्युअल्स घालून जातो. सो तेव्हासुद्धा जर मला वाटलं की मला मंदिरात जायचं आहे तर फक्त मी आय जस्ट मेक शुअर की एक प्रेझेंटेबल कपडे आहेत, तर जीन्स पॅन्टमध्ये सुद्धा मी मंदिरात जाते, स्कार्फ घेते, गुंडाळते, दॅट्स इट. कारण तिथे माझा भाव मॅटर करतो माझ्या देवाला, हे मला माहिती आहे. त्यामुळे मंदिरात जाताना मला काय घालायचं काय नाही हे मला माहिती आहे, बीचवर काय घालायचं काय नाही हे मला माहिती आहे. तर ऑडियन्स डोंट मिक्स इट अप. त्याच्यासाठी ते लिहिलेलं आहे की विंटेज सोल रॅप्ड इन मॉडर्न बॉडी अँड नॉट जस्ट अबाउट क्लोथ्स, इट्स अबाउट एथिक्स पण ना, व्हॅल्यूज, म्हणजे द काइंड ऑफ लव्ह किंवा ज्या काही व्हर्च्यूज असतात आपल्या. तर मी फार ओल्ड स्कूल आहे असं मला वाटतं. आत्ताचं जे काही जेन्झी वगैरे आहे प्रकरण आणि ज्या काही पद्धतीने गोष्टी अशा फार इझी वाटतात लोकांना, तर मला असं वाटतं मी यात कुठे मोडत नाही. मी अजूनही मी त्रेतायुगात वगैरे पाहिजे होते किंवा द्वापार युगात असं मला वाटतं. दॅट इज वाय दॅट लाईन की विंटेज सोल रॅप्ड इन मॉडर्न बॉडी, बिकॉज आय लव्ह टू प्रेझेंट माय सेल्फ इन अ मॉडर्न वे. सोल कुठेतरी अजून विंटेजच आहे. तुझी नवरात्र उत्सव सुरू आहे तर ह्याचंच निमित्त साधून एक प्रश्न विचारावा असं वाटेल. स्त्री म्हटलं की आव्हानं, परीक्षा, ह्या सगळ्या गोष्टी आल्याच, हे आत्ता बोलणं तितकंसं योग्य नाही, कारण की ह्या सगळ्या गोष्टींची ताकद आपल्यामध्ये असतेच. मात्र ना तू पण एक फिनॅन्शियल इंडिपेंडेंट आहेस, आपण सगळेच फिनॅन्शियल इंडिपेंडेंट आता आत्ताच्या सध्याच्या स्त्रिया सक्षम आहेत. तुला काय वाटतं आत्ता मुलींनी फिनॅन्शियल इंडिपेंडेंट होणं किती महत्त्वाचं, किती गरजेचं आहे? खूप जास्त. मला असं वाटतं हा प्रश्नच नसला पाहिजे. कारण हा प्रश्न जेव्हा विचारणं बंद होईल ना तेव्हा समजायचं की इक्वालिटी आहे. कारण मी बऱ्याचदा इक्वालिटीबद्दल बोलत असते. सो वेन इट कम्स टू इक्वालिटी की समाजामध्ये ना किंवा फेमिनिझम याच्याबद्दल जेव्हा जेव्हा बोललं जातं तेव्हा भुवया उंचावून बघितलं जातं. बरोबर. की जर समजा एखादी मुलगी फेमिनिस्ट आहे किंवा ती इक्वालिटीबद्दल बोलते तर त्याचा अर्थ तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघितलं जातं. ओ शी वॉन्ट्स टू अवॉइड सर्टन थिंग्स. तर माझी इक्वालिटीची डेफिनेशन फार वेगळी आहे. म्हणजे मी हे नाही म्हणत की मैं क्यों खाना बनाऊ, माझं हे म्हणणं नाही आहे. आय वॉन्ट टू अर्न. सो डोंट डिफरन्शिएट बिटवीन मेन अँड वुमेन इन दिस थिंग्स.
की मला जेवण बनवलं आलं पाहिजे, कारण ती बेसिक नीड आहे, बेसिक नीड ऑफ लाईफ आहे डेली रुटीनची. आणि मला अर्न करतासुद्धा आलं पाहिजे, कारण तीसुद्धा बेसिक नीड आहे. सो जिथे मी हे म्हणते की मुलींवर हे प्रेशर्स का, की तुला लहानपणापासून हेच आपल्याला सांगितलं जातं ना, तुला दुसऱ्याच्या घरी जाऊन जेवण बनवायचं, म्हणजे हे फार चुकीचं वाक्य आहे. नाही, तुला जेवण बनवता आलं पाहिजे, ओके, तुला स्वतःसाठी कमवता सुद्धा आलं पाहिजे, सो दॅट यू डोंट हॅव टू बी डिपेंडंट ऑन एनीवन एल्स. कारण हा टॉपिक बघितला ना तर फार मोठा आहे. बोलायला गेलं तर याच्यावर आपल्याला एक वेगळा एपिसोड करावा लागेल. पण आता तुर्तास मला एवढंच म्हणायचं आहे की ती एक बेसिक नीड आहे. जर तुम्ही स्वतःसाठी कमवताय तर तुम्ही काही फार मोठं करत नाही आहात, तुम्हाला ते करायचं आहे बस. आणि माझं तर म्हणणं आहे की स्वतःसाठी कमवा, स्वतःसाठी खूप छान छान कपडे घ्या, घरच्यांसाठी कमवा, त्यांना खूप काही द्या. सो हे लहानपणापासूनच बिंबवलं गेलं पाहिजे. आता अनफॉर्च्युनेटली आपल्या वेळी आत्ताची जनरेशन फार ॲडव्हान्स्ड आहे, किंवा गुगल आणि हे एका इंटरनेटच्या एका टॅचवर सगळं आपल्याला सगळं मिळतं आहे. आत्ता आपल्याला ते सगळं नव्हतं, आणि त्यामुळे अनफॉर्च्युनेटली आपण तसे नाही वाढलो गेलो की आपल्याला ती अर्ज मला फार लेट आली आहे. नाहीतर कदाचित आत्ता बऱ्याच गोष्टी मी वेगळ्या पद्धतीने केल्या असत्या. बट ठीक आहे, जेव्हा समज आली आहे तेव्हा मी ती योग्य वेळ समजते. आणि त्यामुळे आत्ता जर माझ्यामार्फत जर कोणाला जरी कळणार असेल की येस, इट इज अ नीड, आणि ही बेसिक नीड आहे असं समजा, आणि यू हॅव टू बी फायनान्शियली इंडिपेंडेंट. खरं तर म्हणजे जेवण बनवण्याची ताकद ज्या स्त्रीमध्ये असते, ते जेवण कमवण्यासाठी सुद्धा, त्या कमवण्याच्या पैशाची सुद्धा ताकद त्याच स्त्रीमध्ये असते असं म्हणायला हरकत नाही. बरं रुचिरा, आपण नेहमी कामाच्या धकाधकीत असतो, आपल्या डोक्यात सतत म्हणजे अनेक विचार असतात. आपलं डोकं म्हणजे आपलं माइंड नेहमीच फ्रेश असतं असं नाही, अनेक विचार चालू असतात फ्युचरच्या बाबतीत म्हणा, किंवा काही गोष्टींच्या बाबतीत. तुझं असं काही प्लॅनिंग असतं, तुझं काही प्लॅनिंग चालू असतं फ्युचरच्या बाबतीत, सतत काही असं डोक्यात फ्रेश माइंडमध्ये असतं कधी? हो, मी ओव्हर थिंकर आहे. मला हे सांगायला अजिबात आनंद होत नाही आहे, पण येस, आय एम ॲन ओव्हर थिंकर. माझ्या डोक्यात सतत विचार, ह्या ओव्हर थिंकिंग असतात. मुली असतात, पण काही मुली बिंदास सुद्धा असतात की यार जे होईल ते बघितलं. पण तसं टक्केवारीने पाहायला गेलं तर जास्त असू शकेल. बट येस, आय एम ॲन ओव्हर थिंकर. बट आय मेक शुअर की माझ्या विचारांना ॲटलिस्ट योग्य दिशा असेल. कारण आणि ओव्हर थिंकर्सचा एक फायदा काय असतो की सगळे पॉसिबल कॉन्सिक्वेन्सेस विचार करून झालेले असतात. त्यामुळे जेव्हा गोष्ट समोर येते तेव्हा कमी त्रास होतो. बट येस, जर इफ यू टॉक अबाउट फ्युचर, अर्थात. पण मी आत्ता हे शिकते किंवा हे करते की फ्युचरसोबत मी प्रेझेंटवर जास्त फोकस दिला पाहिजे. बरोबर. यू कॅनॉट जस्ट कीप ऑन थिंकिंग अबाउट फ्युचर. पहिलं प्रेझेंट छान करा, मग फ्युचर होणार बरोबर. सो येस. बरं, आपली ही जी सिनेसृष्टी आहे, सिनेसृष्टीत काम करणं म्हणजे मुलींनी काम करणं तितकंसं योग्य नाही आहे, किंवा शाश्वतीच नसते कामाची, पुढे काम मिळेल आज आहे नाही आहे असं, म्हणजे सेक्युअर आपली इंडस्ट्री नाही असं म्हटलं जातं बऱ्याच. तुला काय वाटतं या बाबतीत? ते खरं आहे तसं बघायला गेलं तर, ऑब्व्हियसली खरं आहे. यू नेवर नो. आणि हे इट्स नॉट जस्ट अबाउट की आता ॲज अ बिगिनर म्हण, किंवा जस्ट आपण ज्या स्तरावर आपण काम करतो आहे, किंवा जिथे मी आहे, हे टॉपमोस्ट बॉलिवूडचे सुद्धा जे टॉप स्टार्स आहेत त्यांनासुद्धा हे लागू होतं की, पण ते रिस्क घेत आहेत ना. सो माझं म्हणणं आहे की कुठलीही इंडस्ट्री असो, आपण आपल्या मी फार एक बेसिक लाईनवर विश्वास ठेवते की आपला स्वतःवर विश्वास असला पाहिजे, आणि स्वतःच्या कामावर, स्वतःच्या कर्मावर विश्वास असला पाहिजे, आणि हिमतीवर विश्वास असला पाहिजे. तो ठेवून मग पुढे आपण अप्रोच केलं पाहिजे तसं आपल्या पुढच्या लाईफकडे किंवा करिअरकडे म्हणतात. कारण इट्स ऑल अबाउट फोकस. जसं तू म्हणालीस कृष्ण, तसं मी कर्णभक्तसुद्धा आहे. सो कर्णाकडनं मी हे शिकले आहे की यू हॅव टू बी एकरूप विथ युअर गोल. अर्जुनाचं काय होतं ना, अर्जुनाचं लक्ष होतं, तो फार फोकस्ड होता, बट कर्ण जस्ट फोकस नव्हता, तो त्याच्या गोल बरोबर एकरूप होता. सो मला असं वाटतं मी माझ्या ध्येयाबरोबर जर एकरूप असेल तर मी आणि माझं ध्येय वेगळं कसं. सो हे कुठेतरी मी स्वतःला सांगून तसं पुढे जाण्याचा प्रयत्न करत असते. आणि येस, शाश्वत नाही आहे, बट हीच या फील्डची गंमत आहे, आणि त्यामुळे मला रोज काम करायला मज्जा येते. कारण ते थ्रिल नसेल तर मग आयुष्य फार प्लेन होऊन जाईल, जे मला जगायला नाही आवडणार, रुचिराला जगायला नाही आवडणार. त्यामुळे ते थ्रिल मी रोज एन्जॉय करते, आणि त्याच्यात मला ना कुठेतरी लाईफ सापडते की येस, नाव आय एम लिव्हिंग. की मला रोज ही मेहनत करायला लागते, किंवा मला हा विचार करायला लागतो, कारण मी इथून ऑक्युपाईड राहते. जर मला सगळं इझिली मिळत गेलं तर मग काय मजा. सो त्यात मी मजा शोधते. येस, मला त्रास होतो कधी कधी अर्थात,
पण ॲट दी एंड ऑफ द डे किंवा ॲट दी एंड ऑफ द वीक आय मेक शुअर की या सगळ्यातनं मी एन्जॉय करते लाईफ. वा, किती छान. बरं, मला तुला असं विचारायला आवडेल की अनेक भूमिका तू पार केल्या आहेस, म्हणजे निगेटिव्ह शेड्स तर तू करतेसच आहेस, डान्स देखील खूप छान करतेस. आता आणखीन काय काय आम्हाला रुचिराचे वेगवेगळ्या भूमिका पाहायला मिळाल्या, काय वेगळा पैलू आहे रुचिरामध्ये जो आमच्या प्रेक्षकांना पाहायला मिळेल? मी एक इंटरनॅशनल ट्रॅव्हल शोसुद्धा होस्ट करते. वा. सो येस, आत्तापर्यंत माझ्या 7 ते 8 कंट्री ट्रॅव्हल देखील खूप करत असते. हो. फॉर दिस पर्टिक्युलर शो आय हॅव टू ट्रॅव्हल आणि फॉर्च्युनेटली बाय गॉड्स ग्रेस म्हणेन मी आय एम एबल टू. आणि कामासाठी ट्रॅव्हल करणं याच्याहून मोठी गोष्ट ती काय. आणि कारण मी फार वर्क ओरिएंटेड आहे, म्हणजे मला आय वॉज नेवर अ ट्रॅव्हल लवर. मी एक हाऊसवम होते असं म्हणायला हरकत नाही की मला इकडून तिकडे कामाव्यतिरिक्त जायचा फार कंटाळा. नॉट अन पार्टी ॲनिमल, काही नाही. मी वरी माझं घर, माझी फॅमिली आणि माझं काम, इतकं जे काही छोटंसं छान लाईफ होतं त्याच्यामध्ये हॅव वेन दिस ट्रॅव्हल शो केम. तर मी जग फिरायला लागले या निमित्ताने. आणि इट कम्स इन हिंदी अँड इंग्लिश. सो मी मराठी माध्यमाची आहे बरं. सो मराठी मीडियमच्या मुलीला एक इंग्लिश शो होस्ट करायला मिळणं इंटरनॅशनली जाऊन, आणि तिथल्या इंटरनॅशनली इतकी लोक भेटतात तिथे आणि त्यांच्याशी संवाद साधणं, आणि मला इतकं ती ऑन द टोज राहायला लागतं की कधी कोणी येतं आणि इंटरव्ह्यू. अरे खूप चॅलेंजिंग आहे. आता म्हणजे मला स्क्रिप्ट ऑन द डे मिळते जेव्हा मी प्लेनमध्ये फ्लाईटमध्ये बसते. सो तेव्हाही रात्रीची फ्लाईट असेल, सकाळी शूट करायचं असतं, त्या रात्रीच्या फ्लाईटमध्ये सुद्धा मला झोप लागत नाही. आय रीड द स्क्रिप्ट. बट मी स्वतःला फार फॉर्च्युनेट समजते की मला हे करायला मिळतं आहे ना. सो हे माझं ब्लेसिंग आहे. आणि तिथेसुद्धा मी हार्डली 4 ते 5 तास झोपते. बिकॉज ट्रॅव्हल शो लोकांना असं वाटतं अरे फिरते आहे छान, एकदा येऊन बघा मग कळेल. कारण व्हिएतनाममध्ये मी 45 डिग्रीजमध्ये शूट केलेलं आहे. आणि तेव्हा म्हणजे मेकअप सांभाळणं, त्याच्यात ते फ्रेश राहणं आणि ऑन द टोज असणं, कधी कुठली स्क्रिप्ट. बरं, आमच्यासाठी सुद्धा लोकेशन्स नवीनच असतात ना, तिथे काही कोण रेकी करून जात नाही जसं फिल्म्सला. सो नवीन लोकेशन्स आणि आमची जी टीम असते, मग सगळी टीमसुद्धा इक्वली मेहनत घेते. बट बिंग अॅन अँकर, बिंग द फेस ऑफ द शो, मला ते प्रेझेंटेबल राहणं आणि हे माझं सतत काम करत असतं. आणि त्यामुळे जेव्हा मी रिटर्न येते ना, मी फक्त एक दिवस छान झोपते, कारण हे शांत करणं फार गरजेचं असतं. कारण माझं ब्रेन कंटिन्युअसली ऑक्युपाईड असतो. कारण कधी कधी स्क्रिप्टसुद्धा मी प्रिपेअर करत असते. बऱ्याचदा असं होतं की अपार्ट फ्रॉम स्क्रिप्ट, म्हणजे हे काही आपल्याला राईटअप देतात, त्याच्या व्यतिरिक्तसुद्धा मला असं वाटतं की नाही, आणि मला असं असतं की नाही, मला जर आतून ह्या गोष्टी बोलाव्याशा वाटत आहेत तर ह्या घेते ना मी. आणि माय डिरेक्टर इज काइंड इनफ की ही लेट्स मी टेक दॅट, जर ते फ्लोमध्ये जात असेल तर. सो या असं मला माझं द्यायला फार आवडतं. पण किती हे चॅलेंजिंग आहे बघ. म्हणजे आता असं म्हणाले की तू प्रॉपर मराठी मीडियममधली मुलगी आहेस, आणि मग तू स्वतःमध्ये कसं इम्प्रूव्हमेंट करत गेलीस या सगळ्यामध्ये. म्हणजे आपलं जरी मराठी मीडियममधलं असलं तरी आपलं इंग्लिश हे तेवढंच असतं जितकं आपण मराठी, आपलं सराउंडिंग तसंच असतं ना मराठी लोक. आता इंटरनॅशनल लेवलच्या शोपर्यंत पोहोचलीस, किती मेहनत करावी लागली, किती पॉलिश केलं स्वतःला असं. सो हे मी म्हटलं ना की मी माझ्यावर काम करायचं म्हणून मी फोकस, मी असं एम नव्हतं की मला इथे पोहोचायचं आहे हे ध्येयापेक्षा मी हे ठरवलं होतं की मला रोज मी काय नवीन करू शकते. मग वाचन, मग इंग्लिश पुस्तकं वाचणं, किंवा बरं माझं मी अभ्यासात छान होते, त्यामुळे मग नंतरचा स्टडीज माझा मास्टर्स झाला आहे, MSc झालेला आहे. सो ते मी इंग्लिशमध्येच झालं आहे की. सो या गोष्टी आणि प्रॅक्टिस मेक्स द मॅन अँड वुमन बोथ द परफेक्ट, राईट. सो ते करत करत ते होत गेलं. मी काय असं मला या गोष्टीवर काम करायचं आहे म्हणून नाही, मला फक्त ना माझं आय जस्ट वॉन्टेड टू बी बेस्ट व्हर्जन ऑफ माय सेल्फ, जे मी नेहमी माझ्या दर बर्थडेला म्हणत असते. सो त्यासाठी आता माझ्या अंगीभूत ज्या काही कला आहेत, मग पेंटिंग असेल, जसं की डान्स म्हटलंच, सो त्या मी शार्पन करण्याचा प्रयत्न करत असते, इतकंच. खूप छान. म्हणजे ऑलराऊंडर आहेस असं म्हणायला हरकत नाही आहे रुचिरा. मला एक अगदी पर्सनल प्रश्न विचारते. म्हणजे आपण आपल्या आयुष्यात नेहमी सिरियस असतो, सिरियस गोष्टी करतच असतो आणि रिस्क देखील घेतोच. तर मला असं विचारायचं की रुचिरा आता तिच्या लाईफमध्ये किती लग्न या गोष्टीला घेऊन किती सिरियस आहे, आणि आता कमिटेड आहे, लग्न करण्यासाठी तयार आहे. लग्न म्हणजे लग्न म्हणजे 2 मन जुळतात, प्रेम होतं. ओके. सो याचं प्रामाणिकपणे उत्तर द्यायचं झालं काय ना, मी एकतर अनफिल्टर्ड आहे. कितीही म्हटलं तरी मला ना ते असं ठेवता येत नाही. बरं, मला आत्ता जस्ट एक कळलेलं मी तुला सांगते. माझ्याचबद्दल मला हे कळलं की बरं माझे वेगवेगळे पैलू आहेत. एक माझा जर एक मागे इंटरव्ह्यू कन्यादानाबद्दलचे मी काही बोलले जे ज्या पद्धतीने चुकीच्या अर्थाने घेतलं गेले, आय डोंट बॉदर अबाउट इट. ठीक आहे, कारण मला माझं मत माहिती आहे आणि मी जे बोलायचं ते खूप छान पद्धतीने बोललेलं आहे. तर
लग्नाबद्दल खूप वेगवेगळे पैलू आहेत माझ्या डोक्यामध्ये किंवा वेगवेगळे विचार आहेत किंवा त्या विचारांना फाटे आहेत, ठीक आहे. बट एक्सपिरियन्सनुसार आपण घडत असतो किंवा आपले विचार बदलत असतात, राईट. सो माझं असं झालं होतं की नाही, लग्न नको, कमिटमेंट नको, ओके. आणि माझं आधीपासूनच हे होतं की मला माझ्या आईवडिलांसोबत राहायचं आहे किंवा त्यांची काळजी घ्यायची आहे. मग कारण आम्ही दोघी बहिणीच आहोत, मग ज्या काही टिपिकल ट्रेडिशन्स आहेत आत्तापर्यंतच्या त्यानुसार माझ्या बहिणीचं लग्न झालं आहे, माझं झालं तर मग माझ्या आईवडिलांची काळजी कोण घेणार, हे लहानपणापासून माझ्या डोक्यात रुजलेले विचार. मोठी झाल्यावर कळलं की नाही, हे बॅलन्स आउट करता येतं, बट त्यासाठी समोर योग्य व्यक्ती हवा. मग आता योग्य व्यक्ती म्हणजे कोण? मग माझ्या समोर येतो अमरेंद्र बाहुबली आणि मग विराट कोहली. या दोघांसारखं जर कोणी मिळालं, विराट कोहली फॅन हो, तर मग माझ्या लग्नाला काही हरकत नाही आहे. असं हे एक बिंग गर्ल, एक फॅसिनेशन आणि फॅन्टसी वर्ल्डमध्ये आपण राहत असतो, बरोबर. सो याचं जर लॉजिकली उत्तर द्यायचं झालं तर हे की आता आमची जी सिरियल सुरू आहे तू गिरे माझा मित्र, त्यामध्ये माझ्या लग्नाचा ट्रॅक होता, माझ्या म्हणजे लावण्या कॅरेक्टरच्या लग्नाचा ट्रॅक होता. सो तेव्हा ना त्याच्यामध्ये बरेचसे मोंटाजेस आणि सीन्स होते ज्याच्यात बांगड्या भरणे हा कार्यक्रम, मेहंदी लावणे आणि म्हणजे जे काही ट्रेडिशन्स असतात ना त्या मला करायला मिळाल्या. बरं, माझ्या बहिणीच्या लग्नाच्या वेळी, ज्या काही माझ्या बहिणी आहेत त्यांच्या लग्नाच्या वेळी मी फार लांबून अनुभवलेल्या आहेत गोष्टी. मी बघायचे पण आय वॉज नेव्हर फॅसिनेटेड बाय इट. मेहंदी एवढीशीच काढायचे वगैरे. पण हे जेव्हा मी शूट करताना ना मला एक जाणवलं, मला हे आवडतं आहे. म्हणजे मला मज्जा आली ते बांगड्या भरताना सुद्धा, मेहंदी काढताना मी सगळे रिच्युअल्स फार एन्जॉय केले. त्यामुळे मला माझ्याबद्दलच एक कळतं आहे की मला हे आवडतं आहे. बस सध्या एवढंच सांगेन की हा मला आवडतं आहे. म्हणजे ह्या सगळ्या लग्नाबाबतीच्या रिच्युअल्स तुला आवडतं? नक्कीच नक्कीच. म्हणजे आणि माझा प्रचंड विश्वास सुद्धा आहे त्या गोष्टीवर. लग्नावर डेफिनेटली आहे विश्वास. फक्त इतकंच, जसं मी म्हटलं की त्याच्यासाठी आता ह्या एरामध्ये आयडियल लाईफ पार्टनर असणं फार गरजेचं आहे. नाहीतर मग आपण 4 हात लांब राहून स्वतःशी कमिटेड राहावं. सो पाहूयात आम्हाला म्हणजे कमिटेड आता रुचिरा कधी पाहायला मिळणार याची आम्ही सगळेच वाट पाहतो. बरोबर रुचिरा, अगदी शेवटचा प्रश्न. नवरात्र उत्सव सुरू आहे आणि नवरात्र उत्सव म्हणजे अगदी सगळ्या स्त्रियांचा सण म्हणून ओळखलं जातं. मला तुला असं विचारायचं, तू एक लढवलेली स्त्री आहेस, तर आमच्या महिला प्रेक्षकांना काय संदेश देशील जाता जाता? महिला प्रेक्षकांना संदेश मी काय बोलतच असते महिलांशी, म्हणजे एक आपलं म्हणून ना नेहमी मला त्यांच्याशी फार बोलावं असं वाटत असतं आणि मी एक्सप्रेस होत असते. तर काही नाही, स्वतःवर प्रेम करा आणि स्वतःला जपून सगळं काही करा. आणि स्वतःबद्दल मला जे काही कळलेलं त्याच्यावरून मी एक सांगेन की स्त्री ही फार ना डिवोशनल व्यक्ती असते, खूप डिवोशनल असते. स्वतःचं डिवोशन देऊन समोरच्यासाठी सगळं करत असते. डेफिनेटली करा, कारण त्यात आपलं स्त्रीत्व आहे मला असं वाटतं. त्यामुळे ते केलंच पाहिजे. पण ऑन द टॉप ऑफ इट स्वतःला जपा. स्वतःसाठी, स्वतःच्या सुखासाठी कोणावरही अवलंबून राहू नका. स्वतःच्या दुःखासाठी कोणालाही जबाबदार धरू नका. ॲज सिम्पल ॲज दॅट. सो स्वतःवर प्रेम करा. स्वतःवर प्रेम करा. स्वतःवर प्रेम केलं तर आयुष्य खूप सुंदर आहे. खूप छान बोललीस रुचिरा इथे एवढ्या. खरं तर म्हणजे तू जितकी मगाशी मी म्हणाले की जितकी मॉडर्न आहेस तितकीच आध्यात्मिक आहेस. खूप छान देखील बोलतेस आणि खूप छान माहिती देखील दिलीस. इथे आलीच वेळात वेळ काढून, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू तेजल, थँक्स. तर नवरात्र विशेष या कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबायची. पुन्हा भेटूया नवीन कलाकारासहित. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा लोकशाही मराठी.